+1.8 आणि त्यानंतर बी ग्रुप मधून क्वालिफाय झालेला संघ दत्तकृपा 11 या संघाने 4 मधल्या 3 मॅचेस जिंकल्या. निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालं आणि नेट रन रेट आहे +0.9 आणि दुसऱ्या क्रमांकावरती क्वालिफाय झालेला संघ फौजी फायटर्स या संघाचा नेट रन रेट आहे +1.1. तिसऱ्या क्रमांकावरती MJ ब्रदर्स या संघाचा नेट रन रेट आपण पाहिला ए ग्रुप मधून तो आहे +0.9 आणि या संघानं 4 मधल्या 3 मॅच जिंकलेल्या आहेत. याही संघाने जबरदस्त कामगिरी केली. MJ ब्रदर्स कॉंग्रॅच्युलेशन्स. खरं तर विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटून उठेन उद्या नव्याने, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा त्याच जिद्दीनं त्याच आत्मविश्वासाने या मैदानावरती MJ ब्रदर्स हाही संघ येणार आहे, लक्ष्मी स्ट्रायकर्स हाही येणार आहे आणि बाजी वॉरियर्स याही संघाच्या माध्यमातून चांगला खेळ झालेला आहे. तर बी ग्रुप मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती अमृतेश्वर टायगर्स अगदी क्लोज हा संघ आपण पाहतो +0.6 असा नेट रन रेट पाहायला मिळाला आणि याही संघाच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका पाहायला मिळाली. मराठा योद्धा या संघानं कडवी झुंज दिली, 4 मधल्या 2 मॅचेस जिंकल्या आणि SN ब्रदर्स SN 11 याही संघानं 4 मधली 1 मॅच जिंकलेली आहे. पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला येते. एका बाजूला कैलास किंग्स 11 अर्थात श्रवण निलेश बांदल यांच्या मालकीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल फर्स्ट मध्ये खेळणारा संघ. चला दोन्ही टीम्स मार्किंग केलं जात आहे. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. टॉस जिंकल्यानंतर कैलास किंग्स 11 या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजीचा निर्णय कळवलाय आणि गोलंदाजीसाठी हा संघ सज्ज झालेला आहे. तर आमंत्रित केले बॅटिंगसाठी सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. टीम आहे फौजी फायटर्स, सोन्या फौजी यांच्या मालकीचा संघ आहे. देश सेवा करत असतात आणि देश सेवेच्या बरोबरीच आपल्या गावचं क्रिकेट पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये केतन हेरकळ वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत आणि त्यासोबत खानापूर गावचे दादा हे लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली भूमिका आतापर्यंत त्यांनी बजावलेली आहे. ग्रँड फिनाले मेगा फायनलचा दिवस आहे. YouTube लाईव्ह अर्थात स्पोर्ट ऑन लाईव्ह या वाहिनीद्वारे या संपूर्ण स्पर्धा 14 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम ज्यांनी केले अर्थात भूषण फरांदे आणि त्याचप्रमाणे प्रीतम लोखंडे ही स्पोर्ट ऑन लाईव्ह ओझरडे गावचं हा YouTube चॅनल आपल्याला पाहायला मिळालाय आणि खूप चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून अगली लगातारचे 3 दिवस ग्रेट कॅमेरा वर्क आणि तितकंच चांगलं प्रक्षेपण आणि स्कोरिंग सॉफ्टवेअर द्वारे केलं जात आहे. अशी सर्वार्थानं चांगली स्पर्धा. सेमीफायनल क्रमांक पहिली 3-1 पहिलाच बॉल आणि पहिला बॉल आउटसाइड द ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड झाले. 0 20 वर निर्माण होतं एक संकल्पना आहे. लगातारचा दुसरा बॉल व्हाईट बॉल येतोय. राम बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. टॉस बॉल त्यानंतर गॅप मध्ये बॉल फरार. सौरभ यांच्या बॅट मधून आलेला करारा प्रहार एक चांगला वार चौकार. 6 धावा धावफलकावरती लागतायत. ठोस मजबूत इरादा अपने सपनों पे करना जितने मुंह उतनी बातें गोर कितनों पे करना तेरा भी दिन आएगा उस दिन हिसाब चुका के रहना भेद के हाहाकार के बदले शेड की होते धाड आणि ती धाड दाखवली आहे. चौकार खेळला त्यानंतर सिंगल कंप्लीट केली. टोटल धावफलकावरती 7 धावा लागतायत. 7 रन्स. वेडात मराठे वीर दौडले 7 नव्हे 7 धावा धावफलकावरती. यावेळेस टॅप स्ट्रोक खेळलाय परंतु 1 हँडेड असीमचं चांगलं क्षेत्ररक्षण. अझीम पटवेकर त्या रिजन मध्ये डीप लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळाले. 1 हँडेड बॉल फील्ड केला आणि डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. इम्पॉर्टंट मॅच. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये खेळेल. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु सोहम सुपर क्लासिकल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
अप्रतिम बॉल थांबवलाय बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आणि एका धावेवरती थांबवलं जात आहे. आणि आता स्ट्राईक वरती स्वतः टीम ओनर फौजी. हो, यावेळेस गॅप मधून बॉल फरार होतोय. वन बाउन्स. स्वप्नील यांच्या जवळून बॉल निघून गेलाय. 13 रन स्कोर बोर्ड वरती. फौजी फायटरच्या संघाचा जर आपण पाहिलं ना, विचार केला ना, तर काउंटर अटॅक जबरदस्त आहे. पहिल्या लगातारच्या 2 मॅचेस मध्ये अगदी खेळाडूंना फॉर्म मध्ये येण्यासाठी कसरत करावी लागली. हा देखील टॅप स्ट्रोक खेळलाय आणि लगातारचा तिसरा चांगला स्ट्रोक मैदानामध्ये. धावफलक अगदी मुसंडी घेतो वाऱ्याच्या वेगानं. 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 रन्स. एक चांगला रन रेट, एक चांगला स्ट्राईक रेट पहिला मिळालाय. अमृतवाडी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक दुसरं दर्जेदार आणि देखणं पर्व. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली एक मानाची स्पर्धा. युट्यूबद्वारे जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत. अगदी पहिल्या दिवसापासून या युट्यूबच्या द्वारे अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आलेत संदीप हे देखील फौजी आहेत. चला स्पीड अपली मॅच स्टार्ट ठेवा. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळला आहे आणि त्यानंतर अपील देखील केलं. अपील मध्ये उत्साह होता परंतु आत्मविश्वास कमी. एक धाव कंप्लीट केली जाते. हा स्ट्रोक देखील वन बाउन्स केलाय. लगातारचा दुसरा बॉल चांगला हाताळलाय संदीप यांच्या माध्यमातून. 2 बॉल 2 सिंगल आलेले आहेत. 19 रन स्कोरबोर्ड वरती लागतायत. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम बाकी है, तो बस ट्रेलर है, पिक्चर बाकी है. मेगा फायनल कोण जिंकेल यावेळेस स्टेप आउट झाले आणि महत्वाची विकेट. सौरभ बॅक टू पवेलियन. सेलिब्रेशन सांगताय किती महत्वाची विकेट आहे. आयकॉन प्लेअर, कॅप्टन प्लेअर बॅक टू डगआउट. जड पावलांनी सौरभ डगआउटच्या दिशेने जात असताना स्टेप आउट झाल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर बॅट फिरली आणि बॉल मात्र अगदी बाहेर गेला बाउंड्री लाईनच्या आणि पहिला झटका लागतोय, पहिला धक्का. आणि या टीमचा सेनापती कोसळलाय. नवीन बॅटर रुपेश. याही खेळाडूमध्ये क्षमता आहे. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु मस्तकपदी आहे दस्तक. पहिल्याच बॉल्स वरती स्वॅग से किया है सबका स्वागत. रुपेश यांनी मात्र लगातारचे 2 दिवस आपली प्रतिभा दाखवून दिली, प्रभावित केले सर्वांनाच. हा स्ट्रोक मिस टाइम स्ट्रोक. चौबीस रन स्कोरबोर्ड वरती आहेत. मंजिलें उन्हीं की मिलती है जिनको सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. ते हौसले दाखवले जात आहेत. हा स्ट्रोक देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फक्त फील्ड केलं. इट्स अ बाउंड्री, इट्स अ 4. पंचांचा इशारा येतोय. हा चौकारी आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं स्वतःच मान्य केलेलं आहे ही बाउंड्री आहे. 28 रन स्कोरबोर्ड वरती, तब्बल 28. स्वप्नील यांनी मात्र बॉल चांगला थांबवला होता. बॅकअप देत असताना राम यांचा पाय बाउंड्री लाईन वरती टच झाला आणि त्यानंतर पंचांनी कळवले इट्स बाउंड्री. स्कोर कार्ड 28 धावा धावफलकावरती आहेत. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा उतरतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवानं कधीच माणूस संपत नाही, मात्र प्रयत्न सोडतो तो नक्की संपतो. त्यामुळे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. जवळजवळ 10 टीम्स या ठिकाणी दाखल झाल्या, परंतु 6 टीम्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि त्यांच्यासाठी एवढंच म्हणेन, जिंदगी आजमाती भी उसी को है जो हर कदम पर हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है मेरे दोस्तों, लेकिन शायद जिंदगी उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानते हैं.
आडव्या बॅटने खेळलाय. इथं पंचांचा इशारा येतोय. पंचांचं बोट आकाशाकडे. इट्स अ विकेट. OUT आउट. रुपेश बॅक टू पवेलियन. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय का? बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. सॉफ्ट डिसिजन आउट आहे. पंच फक्त जातील स्क्रीनवरती, बाकी कोणी जाणार नाही. ऑन फील्ड डिसिजन जो आलाय तो आउट आहे, परंतु आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ विकेट. OUT आउट. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. धावा धावफलकावरती. यावेळेचा वेगवान बॉल. जबरदस्त बॉल हाताळलाय. अगदी स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समोर ओमकार. हा बॉल फुल टॉस बॉल फक्त प्लेस केला. दिशा दाखवली. शंतनू यांनी चांगलं फील्ड केलंय. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला सोन्या फौजी टीम ओनर. टॅप स्ट्रोक खेळाय. चांगला स्ट्रोक. हा एक असा स्ट्रोक आहे टॅप स्ट्रोकचा जिथे क्षेत्ररक्षकाला मात्र कोणती संधी नसते. लगातारचा दुसरा बॉल डॉट येतोय. बॅट फ्लो मधून बॉल निघून जातोय. वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता सोन्यांचा यावेळेस. पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड केलं जात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअप मिळाला लॉंग ऑफ मध्ये. लॉंग ऑन मध्ये बॉल फील्ड केला आणि लॉंग ऑफला बॅकअप मिळाला. स्कोरबोर्ड जर पाहिला आपण 34 34 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. शेवटची ओव्हर. नवीन बॉलर. ओव्हर क्रमांक 4. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अझीम पटवेकर. जवळजवळ 6 ते 7 हजार रुपयांचं बीड या खेळाडूला ऑप्शन मध्ये लागलं या टीम मध्ये सामील करून घेण्यासाठी. आणि एक स्ट्राईक बॉलरच्या भूमिकेत आहेत, परंतु समोर एका चांगल्या रिदम मध्ये, एका चांगल्या फॉर्म मध्ये फौजी. हा स्ट्रोक टॅप स्ट्रोक खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक. पहिलाच बॉल. 1 बाउन्स चाललाय सीमारेषा ओलांडून. 4 धावांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती आगाज केलाय. पहिल्याच बॉल वरती स्वागत केले. 38 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळलाय. शंतनू यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा केला जातोय ट्राय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. धावसंख्या 40. 2 बॉल 40 झालेले आहेत. पुढचा चेंडू अजिम पटवेकर यांचा. स्ट्राईक वरती आहेत सोन्या फौजी. डॉट बॉल. स्टंपिंगचा अपील परंतु अंपायरनी फेटाळलेलं आहे. मागील वर्षी एकाच टीम मध्ये 2 खेळाडू खेळले होते. आज विरोधात खेळतायत. उत्कृष्ट असा फटका मारला, परंतु संदीप फाळके यांनी उत्कृष्ट असा अडवला. एकच धाव आत्ताची. धावसंख्या 41. अजिम पटवेकर यांचा पुढचा बॉल. उत्कृष्ट फटका मारला, परंतु एकच धाव. आणि अनेक क्षेत्र या ठिकाणी आपण पाहतो प्रेक्षक देखील उपस्थित झालेले आहेत. टॅप शॉट मारला, परंतु एक रन आणि 1 विकेट भेटलेले. रनआउट. 1-1. व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर सगळेच मान्यवर उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांनी 44 धावा धावफलकावरती मॅच जिंकण्यासाठी
43 धावा मॅच या ठिकाणी धावफलकावरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष, 24 बॉल आणि 44 ची गरज मॅच जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. अमृतवाडी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनपूर्वक स्वागत करतो. सेमीफायनल क्रमांक पहिली चालू आहे आणि या ठिकाणी बक्षीसदाते देखील उपस्थित आहेत. अर्थात सर्व जर आपण पाहिलं 25,111 रुपयांचं कॅश प्राइज उद्योजक श्री दत्ताशेठ बांदल यांच्या माध्यमातून, संचालक बाजार समिती वाई कैलास स्पोर्ट्स कंपनी ओनर. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज 21,111 रुपयांचं उद्योजक श्री सुनील निकम, तंटमुक्ती अध्यक्ष अमृतवाडी आणि अनिल पोल्ट्री फार्म आणि निकम गॅस एजन्सी सर्वेसर्वा. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज आहे 15,111 रुपयांचं उद्योजक श्री दीपक जाधव, प्रोप्रायटर लक्ष्मी स्वीट्स पाचवड यांचं देखील मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे 11,000 रुपयांचं कॅश प्राइज उद्योजक श्री मनोहर निकम, मान्य चेअरमन नवलाई पतसंस्था पाचवड. आणि त्याचप्रमाणे युट्यूब लाईव्ह सौजन्य कवी केशवसूत अमृतभूषण श्री शशिकांत केशव पार्टे यांच्या माध्यमातून संपूर्ण या युट्यूबचे सामने आपण ऑनलाईन पाहत आहोत. सर्व चषक सौजन्य अर्थात उद्योजक श्री शंकर निकम. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच साठी सहकार्य आहे उद्योजक श्री निलेश साळुंखे. त्याचप्रमाणे खेळाडू कॅप स्पॉन्सर सचिन पवार. त्याचप्रमाणे आकर्षक पहिला बॉल आपण पाहू शकतो. पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. मॅच इंटरेस्टिंग होणार आहे यात मात्र शंका नाहीये. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार आहे. रोहन निकम यांचं देखील स्वागत आहे. त्याचप्रमाणे श्री गणेश शेट यादव यांची उपस्थिती आहे. सन्मान्य श्री शशिकांत शिर्के उपस्थित झाले, स्वागत आहे. आडव्या बॅटने खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल कंप्लीट केली जाते. त्याचप्रमाणे सन्मान्य प्रवीण हगवणे तात्या हे देखील उपस्थित झालेले आहेत आणि श्री नितीन शिर्के यांची देखील उपस्थिती. प्रथमेश पडतरे आणि मसाला चहा ओनर लौकिक गायकवाड आणि त्याचप्रमाणे श्री धनंजय शिर्के आणि सुहास पाटील हे देखील उपस्थित झालेत आणि प्रतीक माळवतकर यांचे देखील सहकार्य आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य अक्षय बांदल यांची देखील उपस्थिती. हा बॉल सीमारेषा ओलांडतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय, संघर्षाचा चौकार पाहायला मिळाला. 3 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती सोहम आहेत, अगदी सोहम यांनी देखील खूप चांगली भूमिका बजावली आहे. हा बॉल ऑन साइडला खेळणारे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. स्वप्नील शेवते आयकॉन प्लेअर, तर ऑरेंज कॅपचा मानकरी आहे हा खेळाडू. फुल टॉस बॉल होता परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जर पाहिला 7 या धावसंख्येवर 5 बॉल झालेत आणि 5 बॉलच्या अखेरीस 7 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेत आणि बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. कैलास किंग्स 11 या संघासाठी आलाय तो महत्वाचा चौकार. 11 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. एक चांगला रन रेट आहे परंतु मॅच शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगणार आहे. येणारे 18 बॉल 33 ची गरज. अनेक प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी जुळलेले आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत आहेत. खऱ्या अर्थानं भुईंज गावचे देखील अनेक प्रेक्षक वर्ग अर्थात प्रसाद भोसले या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे कुणाल तांबोळे असतील, युवा उद्योजक यश शेवथे देखील उपस्थित झालेत. अजिंक्य भोसले यांचं देखील स्वागत आहे. यावेळेस स्ट्रोक गॅप मधून बॉल फरार होतोय, सीमारेषा ओलांडतोय. अनुराग शिलार मागच्या ट्रॉलीमध्ये बॉल आहेत बघा, त्यातला तिथंच पुढचा चेंडू. डिक्लेअर 1 धाव आत्ताची, धावसंख्या 16. पुढचा चेंडू आशुतोष बाबर यांचा. स्ट्राईकवरती स्वप्नील शेवते. पुन्हा एकदा टॅप शॉट मारलेला आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण गेलेलं आहे आणि रनआउट झालेले आहेत सोहम रत्नबारगे.
आत्ताची 1 धाव आणि 1 विकेट मिळालेले. धावसंख्या झालेले 17. नवीन बॅट्समन राम यादव. उत्कृष्ट असा बॉल, डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. हनुमंत बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. आशुतोष बाबर मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म अराउंड द विकेट साठी सज्ज आहेत. यावेळेस लगातारचा दुसरा बॉल बीट करून सरळ यष्टीरक्षक यश यांच्या हातामध्ये विसावतोय बॉल. आशुतोष बाबर यांनी मात्र पुरेपूर थांबवले, अक्षरशः उभं करून ठेवलेलं आहे स्वप्नील यांना. यावेळेसचा चांगला स्ट्रोक आहे, करारा प्रहार खेळलाय आणि मस्ट नीडेड बाउंड्री. चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. 20 रन स्कोरबोर्ड वरती, धावफलकावरती. अगदी 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 या ग्राउंड वरती संपूर्ण क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. स्वर्गीय कैलासवासी मनुकाबाई रघुनाथ निकम स्टेडियम अमृतवाडी, एफईएफ ग्रुप निकम बंधू यांच्या माध्यमातून हे स्टेडियमचं अगदी आपण पाहू शकतो. मेगा फायनल मध्ये 4 चांद लागलेले आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग जुळले, त्यासोबत युट्यूबच्या द्वारे या संपूर्ण स्पर्धा कव्हर झालेल्या आहेत आणि माई स्टेडियम अक्षरशः फुलून गेलेलं आहे. संपूर्ण गाव 365 दिवस या दिवसाची वाट पाहत असतं आणि हा दिवस आपण पाहतो मेगा फायनल ग्रँड फिनालेचा दिवस, महत्वाचा दिवस. कोण असेल चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन? सेमीफायनल पहिलाच बॉल यावेळेस करारा बॉल खेळलाय. त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. 11 बॉल आणि 23 ची गरज. समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील करण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट केली जाते. बूंद बूंद से भरता है सागर, रिट्रीट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखना 16 साकार होत असतो आणि 1 धाव आल्यानंतर आता 10 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. हा स्ट्रोक, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? दिल गलती कर बेटा, चुकीला नाहीये माफी. स्वप्नील शेवते यांची विकेट पणाला लागली होती, परंतु मॅचच्या फ्लो मध्ये सोन्या यांच्याकडून चूक झालीये. अगदी काय घडले मैदानामध्ये? हा स्ट्रोक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. सुपर क्लासिकल मॅच. हा स्ट्रोक आडवा बॅटने खेळलाय. जबरदस्त प्रहार, मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. चौकार. 27 रन स्कोरबोर्ड वरती. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच आहे माई स्टेडियम वरती. हा रणसंग्राम रंगलाय. हो, इथं डॉट बॉल आणि 3 ओव्हरच्या अखेरी स्कोरबोर्ड 27 रन. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम कैलास किंग्स 11 या संघाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत युवा उद्योजक सन्मान्य महेश जाधव यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती या. व्यासपीठावरती सनस्त होऊन सामने पहा. हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच, हृदयाची ठोके वाढवणारी मॅच. एका बाजूला श्रवण निलेश बांदल यांचा संघ आहे कैलास किंग्स 11, तर दुसऱ्या बाजूला सोन्या फौजी यांचा संघ आहे. 6 बॉल 17 ची गरज. टीम मीटिंग साठी जास्त वेळ नाही. अंपायर्स मॅच चालू करून घ्या. शेवटचे 6 बॉल 17 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगली आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी होत आहेत. सौरभ, आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेस बॉल टॅप स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषाच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिलाच बॉल चौकार. स्वप्नील या खेळाडूकडे ताकद आहे. समोर जर आपण पाहिलं सौरभ देखील तितकाच तगडा खेळाडू आहे. लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि दुसरा बॉल देखील सीमारेषा ओलांडतोय. रखून में उबाल जब तक जवानी है, स्वप्नील तुम्हारे से अंदाज की पूरी टीम की दुनिया दीवानी है. लगातारचे 2 बॉल चौकार.
पस्तीस धावा धाव फलकावरती. यावेळेचा शॉट देखील तिसरा बॉल. लगातारचे 3 बॉल संघर्षाच्या क्षणी आलेल्या स्वप्नील यांच्या बॅट मधली जादू पाहिला मिळते, चमत्कार. आणि तब्बल 12 धावा वसूल केलेल्या आहेत. आणि आता शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 5 धावांची गरज. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. 3 बॉल आणि 5 ची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच रिजन मधून बॉल फरार. 4 बॉल 4 चौकार. मागणी तसा पुरवठा, डिमांड तशी सप्लाय. स्वप्नील शेवते सेट ऑन फायर. 4 बॉल 4 चौकार. आणि आता केवळ एका धावेची गरज आहे. कॅचेस विन मॅचेस सिंगल कंप्लीट करण्यासाठी. आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ अर्थात कैलास किंग्स 11. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. जबरदस्त मॅच. आणि सुयोग पाटील यांच्याकडून 501 रुपयांचा कॅश प्राइज आहे स्वप्नील बाबा शेवते यांच्यासाठी. आणि त्याचप्रमाणे सन्मान्य दत्ता शेठ बांदल यांच्या